नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी एक व्हिडिओ, तो म्हणजे की इंजिनिअरिंग मेकॅनिक्सवर इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा युनिट नंबर फर्स्ट सिंपल मशीन। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मशीन म्हणजे काय, त्यानंतर कंपाऊंड मशीन कशाला म्हणतात, त्यानंतर बघणार आहोत आपण लोड कशाला म्हणतात, एफर्ट कशाला म्हणतात, नंतर मेकॅनिकल ॲडव्हांटेज, व्हेलॉसिटी रेशो, त्यानंतर इनपुट आउटपुट, इफिशियन्सी ऑफ द मशीन, आयडियल ऑफ द मशीन, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, त्यानंतर लोड लॉस्ट इन फ्रिक्शन, आयडियल एफर्ट आणि आयडियल लोड, या सर्व डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुमचे बहीण भाऊ मित्र पॉलिटेक्निक फर्स्ट इयर, सेकंड सेमिस्टर, मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगला असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। चला तर सुरू करूया। पहिला चॅप्टर सिंपल मशीन। तर सर्वात आधी तुमच्या दिमागात आलं असेल की मशीन म्हणजे काय, व्हॉट इज द मशीन, मशीन कशाला म्हणतात। तर विद्यार्थी मित्रांनो, मशीन म्हणजे एक असा डिव्हाइस असते, एखादं कठीण काम आहे ते इझी मध्ये कन्वर्ट करते, त्याला आपण मशीन म्हणतो। म्हणजे एखादं जर समजा कठीण गोष्ट असते त्याला आपण काय करतो, इझी मध्ये कन्वर्ट करतो। एखादं जर समजा वेट आपल्याला उचलायचं आहे आणि ते वेट समजा 100 किलोचं आहे, ते आपल्याला उचलू शकते काय, नाही, मग ते वेट उचलण्यासाठी लागणारं डिव्हाइस ते म्हणजे असते मशीन। तर आता आपण बघा, मशीनची आपण एक डेफिनेशन जाणून घेऊ की व्हॉट इज द मशीन, मशीन कशाला म्हणतात। मशीन इज ए डिव्हाइस यूज इन ए लिफ्टिंग ए हेवी लोड W applied convert to less effort it is denoted by P is called as machine। म्हणजे मशीन म्हणजे काय की जे एखादं हेवी लोड असते ते हेवी लोडचं कन्वर्ट करून, म्हणजे ते आपल्याला काय करायचं आहे, वेट काय करायचं आहे, उचलायचं आहे, मग त्याचं कन्वर्ट करून आपल्याला कमी ताकद लागते। एखादं जर आपल्याला काय करायचं असेल, वजन उचलायचं असेल तर त्याला मशीन म्हणतो। आणि हर एक गोष्ट जे कठीण काम आहे त्याला कन्वर्ट करून सोपीमध्ये कन्वर्ट करते, त्या डिव्हाइसला आपण मशीन म्हणतो। आता फॉर एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल नंबर फर्स्ट पुली, एक्झाम्पल नंबर फर्स्ट। आता पुली पण एक प्रकारची मशीन आहे। आता कसं काय, आता बघा जुन्या काळामध्ये ज्यावेळेस विहिरीमधून जो कुवा राहतो, जो हिर राहते, तर हिरीमधून जर समजा आपल्याला काय काढायचं आहे, पाणी काढायचं आहे, जर आपण डायरेक्ट जर समजा आपण पाणी काढलं तर खूप जास्त ताकद लागते, पण त्याच्याच जागी जर आपण पुलीचा जर समजा यूज केला, खिराडीचा जर यूज केला तर काय होणार आहे, आपण पाणी काय करू शकतो, इझी काढू शकतो। म्हणजे की जेव्हा आपल्याला डायरेक्ट आपण पाणी काढत होतो तो खूप ताकद लागत होती, पण आपण पुलीचा यूज केला तर आपल्याला आपली ताकद काय लागत आहे, आम्हाला कमी लागत आहे, म्हणजे एफर्ट काय लागत आहे, कमी। म्हणजे हेवी लोड उचलण्यासाठी आपल्याला कमी ताकद लागत आहे, तर अशाला काय म्हणतो आपण, मशीन। त्याच्यानंतर बघा इन्क्लाइन प्लेन। आता इन्क्लाइन प्लेन म्हणजे असा राहते, आता एखादा जर लोड आहे, आता फॉर एक्झाम्पल बघा विमानामध्ये, आता विमानामधलं जर समजा आता आपल्याला जे लगेज राहते ते जर खाली आणायचं असेल तर आता विमान थोडीशी हाईटवर राहते, मग आता ते जर लगेच आपल्याला डायरेक्टली जर आणायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट असं आपटू तर शकत नाही, त्याच्यासाठी आता आपल्याला चांगल्या प्रकारे आणायला लागेल, तर तिथे यूज होते इन्क्लाइन प्लेन। तर इन्क्लाइन प्लेन नुसार इथं जर समजा लगेच टाकलं तर ते असं स्लायडिंग होत असं काय येते, डाऊन होते, तर या इन्क्लाइन प्लेन पण काय झाली, मशीन झाली। म्हणजे जे काम कठीण काम आहे ते इझी मध्ये कन्वर्ट करतात, तर त्याला काय म्हणतात, मशीन असे म्हणतात। तिसरं एक्झाम्पल बघा लिव्हर। आता लिव्हर मध्ये बघा फॉर एक्झाम्पल इथं बघा, आता हे लोड आहे आपल्याला आणि हे लोड जर समजा आता आपल्याला उचलायचं आहे, समजा हे 100 किलोचं लोड आहे आणि हे आपल्याला काय करायचं आहे, उचलायचं आहे, तर आता आपण जर डायरेक्ट जर 100 किलोचं लोड उचललं तर आपल्याला किती ताकद लागेल, पण जर इथंच जर आपण या लिव्हरचा जर समजा आपण यूज केला, इथं अशी लिव्हर, या मशीनचा जर काय केला, यूज केला आणि या साईडला आपण 100 किलोचं वेट ठेवलं आणि इथून जर आपण काय केला, फोर्स अप्लाय केला, त्याला म्हणतात एफर्ट, तर काय होणार आहे, हे लोड काय होते, इझिली काय होऊ शकते, उचलू शकते। म्हणजे की एखादा कठीण गोष्ट आहे ते इझी मध्ये कन्वर्ट करणारं डिव्हाइस म्हणजे काय असते, मशीन म्हणतात, त्याला काय म्हणतात, मशीन। तसंच बघा स्क्रू, जर आपण डायरेक्ट भिंतीमध्ये जर समजा आपल्याला जर खिराड लावायचा असेल तर त्याच्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम होते, पण जर समजा आपण स्क्रू लावला तर ते इझिली काय होणार आहे, आपल्याला एफर्ट काय लागणार आहे, कमी लागणार आहे, त्याच्यामुळे स्क्रू पण काय झालेली आहे, एक मशीन झालेली आहे। तर हे तर झाले सिंपल मशीनचे एक्झाम्पल। तर तुम्हाला सिंपल मशीन समजली असेल। सिंपल मशीन कशाला म्हणतात, हर एक गोष्ट जे कठीण असते त्याला इझी मध्ये कन्वर्ट करणारा डिव्हाइस म्हणजे सिंपल मशीन। म्हणजे हेवी लोडला इझिली उचलण्यासाठी लागणारा डिव्हाइस म्हणजे काय, सिंपल मशीन। त्यानंतर आता बघणार आहोत आपण कंपाऊंड मशीन। तर कंपाऊंड मशीन कशाला म्हणतात, तर विद्यार्थी मित्रांनो, नंबर्स ऑफ सिंपल मशीन पासून तयार जे मशीन होते त्याला कंपाऊंड मशीन म्हणतात। फॉर एक्झाम्पल क्रेन, तर क्रेनचे काय वेगवेगळे पार्ट्स आहेत, तर वेगवेगळ्या पार्ट्स पासून क्रेन तयार होते, त्याचे वेगवेगळे काय आहेत,
कामात, तर त्याला काय म्हणतात कंपाऊंड मशीन. ट्रॅक्टर पण काय करत आहे, वेगवेगळ्या प्रकारची कामं करते, त्याला पण वेगवेगळे पार्ट्स आहेत वेगवेगळे. तर वेगवेगळ्या सिंपल मशीन पासून जो कन्वर्ट होते तर त्याला कंपाऊंड मशीन म्हणतात. तर कंपाऊंड मशीनचं काम काय, हे काय करते, खूप जास्त प्रमाणात जे लोड आहे, काम आहे, ते लवकर आणि कमी टाइम मध्ये करते. म्हणून नंबर्स ऑफ सिंपल मशीन तयार जाणारा मशीन म्हणजे काय असते, कंपाऊंड मशीन. आता बघूया वेट कायला म्हणतात. तर वेटची डेफिनेशन बघितली तर इथं बघा, द वेट टू बी लिफ्ट इज नोन ॲज लोड. म्हणजे बघा, एखादा लोड आहे, आपल्याला एखादं काय लोड आहे. आता आपल्याला 100 किलोची एखादी बॉडी किंवा एखादी वस्तू आपल्याला काय करायची आहे, उचलायची आहे. तर ते उचलणे म्हणजे काय होते, वेट होते. त्याला इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू ने त्याला काय करतात, डिनोट करतात. म्हणजे एखादे बॉडी काय करत आहे, आपण उचलत आहे, एखादी वस्तू काय करत आहे, उचलत आहे, तर त्याला काय म्हणतो आपण, लोड असे म्हणतो. त्याच्यानंतर एफर्ट म्हणजे काय बघा, द फोर्स अप्लाय टू लिफ्ट द लोड इज नोन ॲज एफर्ट. म्हणजे की आता आपल्याला हे लोड उचलायचा आहे. आता फॉर एक्झाम्पल मला हा पेन उचलायचा आहे. आता हा पेन उचलायचा आहे, तर पेनला उचलण्यासाठी तर ताकद लागेल ना. तर पेनला आपला हा जो पेन आहे म्हणजे की लोड किंवा वजन, वेटला उचलण्यासाठी लागणारा फोर्स, म्हणजे काय आहे, एफर्ट आहे. म्हणजे की जे ताकद, आपण एखादी गोष्ट काय करत आहे, एखादी गोष्ट लिहित आहे, समजा एखाद्या असाइनमेंट्स दिल्या तुम्हाला, तर असाइनमेंट्स म्हणजे काय करत आहे, आपण नोट डाऊन करत आहे. तर तो लिहिणे म्हणजे ते पण काय झाला, एक एफर्ट झाला. प्रत्येक गोष्ट जे आपण करतो तो म्हणजे काय झाला, एफर्ट. एखाद्या बॉडीला किंवा एखाद्या वस्तूला जर समजा आपल्याला काय करायचं आहे, उचलायचं आहे, तर त्याला लागणारी ताकद म्हणजे काय असते, एफर्ट असते. त्यानंतर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज कशाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो, तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे होते, इट इज द रेशिओ ऑफ लोड टू एफर्ट इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काय काम करते. आता जर समजा आपण एखादी इन्क्लाइन मशीन घेतली किंवा एखादा लिव्हर घेतला. आता आपल्याला बघा, हे वेट आहे, 100 न्यूटनचं वेट आहे, आणि हे वेट आपल्याला उचलायचं आहे. हे वेट काय करायचं आहे, उचलायचं आहे. आता माझी कॅपॅसिटी आहे समजा 10 न्यूटन, 10 किलो माझी समजा कॅपॅसिटी आहे उचलण्याची. पण मला आहे की 100 किलोचं वजन उचलायचं आहे, तर ती इझिली उचलू शकणार का मी, तर ती इझिली उचलू शकणार नाही. कारण त्याच्यासाठी मला आहे की एखाद्या डिव्हाइसचा यूज करावं लागेल, एखाद्या मशीनचा यूज करावं लागेल, तेव्हाच मी 100 किलो उचलू शकणार. कारण माझी कॅपॅसिटी किती आहे, 10 किलो न्यूटनची आहे, म्हणजे 10 न्यूटनची आहे. आता आपल्याला हे 100 किलो न्यूटन समजा 100 किलोग्रॅम सहसा आहे की वेट हे न्यूटनमध्ये काउंट होते, पण आता सध्या तुम्हाला समजण्यासाठी किलोग्राम म्हणतो मी. आता 100 किलोचं समजा आपल्याला एखादी वेट काय करायचं आहे, आपल्याला उचलायचं आहे 100 किलोग्रॅमचं. आणि माझी ताकद जर समजा मी ताकद लावली, माझी ताकद आहे उचलण्याची फक्त 10 किलोग्रॅमची, म्हणजे 10 न्यूटनची. तर आता हे मशीन माझ्यापेक्षा किती पट काम करते, हे मशीन माझ्या ताकदपेक्षा किती पट काम करते, हे जर आपल्याला काढायचं असेल तर ते काढते मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज म्हणजे लोड अपॉन एफर्ट. आता लोड जर समजा 100 आहे, 100 किलो हे उचलू राहिलं, मला ताकद लागू राहिली 10ची, तर किती पट आहे माझ्यापेक्षा, 10 पट. जर मी इथं जर एफर्ट, माझी ताकद जर 20 किलोची लावली, 20 न्यूटनची लावली समजा, आणि हे 100 न्यूटनचं काय आहे, वेट आहे समजा 100 न्यूटनचं वेट आहे, तर मला किती पट माझ्या ताकदपेक्षा हे किती वर्क करणार आहे, किती पट वर्क करणार आहे, कसं करसाल, 100 डिवायडेड बाय 20 म्हणजे 5 पट. म्हणजे माझ्यापेक्षा ते 5 पट काय करू राहिली, जास्त काम करू राहिली. म्हणजे की जे आपण एफर्ट लावतो त्याच्यापेक्षा किती गुणा काम करते, ते म्हणजे ते काढणं म्हणजे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. त्याच्यामुळे आपल्या मशीनची गुणवत्ता माहीत पडते की मशीन कशी आहे. तर मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय, इट इज द रेशिओ ऑफ लोड टू एफर्ट इज कॉल्ड एज मेकॅनिकल ॲडव्हान्टेज. याच्यामुळे आपली मशीनची गुणवत्ता माहीत पडते. तसंच बघा आता विद्यार्थी मित्रांनो, व्हेलॉसिटी रेशो. आता व्हेलॉसिटी रेशो कशाला म्हणतात, व्हेलॉसिटी रेशो म्हणजे होते डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. आता फॉर एक्झाम्पल, आता मला 10 किलो उचलण्यासाठी 5 मिनिटं लागू राहिले. किती मिनिटं लागू राहिले, 5 मिनिटं लागू राहिले. आणि 100 किलो तर मी उचलू शकत नाही, तर मग मला तिथं लावीन मी मशीन. आणि जर ते 100 किलोच्या मशीनला जर 2 तास लागत असतील उचलण्यासाठी, मी एफर्ट दिला नंतर मग ती अशी उचलली, तर मग काय ते मशीन काही कामाची राहील काय, नाही. तर जसं आपल्याला म्हणजे ते माझ्या पट्ट ते जास्त उचलणं गरजेचं आहे, पण त्याच्यासोबत स्पीड असली पाहिजे. व्हेलॉसिटी म्हणजे काय होते, गती, मशीनची गती. म्हणजे की आपण जेवढं वर्क करतो त्याच्यापेक्षा ते जास्त काय झाली पाहिजे, फास्ट तिनं काय केलं पाहिजे, वर्क केलं पाहिजे. म्हणून हा रेशो आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट एक्स आपण त्याला म्हणतो अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड वाय. एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो सायकलचं. आता हे सायकल जर तुम्ही बघितले असेल तर हे सायकलचं मागचं चाक आहे, तिथं जे एक चेन राहते ते छोटंसं हे राहते, त्याच्यात पुली राहते, व्हील राहते, आणि हे इथं काय राहते, मोठा व्हील राहते. हा मोठा व्हील राहते, हा छोटा राहते. पायडल कुठं मारतो आपण, इकडे पायडल मारू. इथं ज्यावेळेस पायडल मारू
त्याच सेकंड हा 2 ते 3 वेळा काय होणार, गोल गोल फिरेल. आणि हा 2 ते 3 वेळा गोल गोल फिरल्यावर मग सायकल काय जाणार आहे, समोर जाणार आहे. जर समजा इथं जर समजा लहान पुली असती, लहान व्हील असता, आणि इथं जर समजा आपण सायकलचा मोठा व्हील दिला असता, इथं तुम्हाला किती वेळा पायडल मारावं लागेल, खूप जास्त वेळा पायडल मारावं लागेल. आणि जास्त वेळा पायडल मारसाल तर मग काय होणार आहे, हे सायकल धावणार आहे. त्याच्यामुळे व्हेलॉसिटी रेशो हे एखादी स्पीड, आपल्या मशीनची कार्यरत स्पीड किती आहे, आपल्याला लागणारा एफर्ट त्याच्यापेक्षा स्पीड किती आहे, त्याचा रेशो काढणे म्हणजे व्हेलॉसिटी रेशो. म्हणजे बघा आता हा जो व्हील डायमीटर आहे हा मोठा राहणार आहे आणि या व्हीलचा हा छोटा राहणार आहे. ज्यावेळेस तुम्ही थोडंसं पायडल मारसा, थोडंसं फक्त, तर हा त्याचा एक रोटेशन कंप्लीट करतो. आणि पूर्ण ज्यावेळेस आपला एक पूर्ण रोटेशन जर कंप्लीट झाला तर हा कमीत कमी 10 टाइम्स आपण इथे हा पूर्ण रोटेट झाल्यावर इथं हा 10 टाइम्स जास्त फिरतो. त्यावेळेस मग त्याची काय असते, स्पीड माहीत होते. म्हणजे की एखादी मशीन तर आपल्याला चांगली पाहिजेच, आपल्यापेक्षा चांगलं काम करणारीच पाहिजे. म्हणजे तेव्हा सेकंड आपण काय करू, मशीनचा यूज करू. जर समजा मला 10 किलो जर समजा उचलायचा आहे, जर समजा जर त्या मशीन 5 किलो उचलत असेल तर आपण त्या मशीनचा काय यूज करू का, नाही. त्या मशीनची क्षमता आपल्यापेक्षा काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. आणि जास्त असल्यावर त्याची स्पीड पण काय असली पाहिजे, जास्त असली पाहिजे. फक्त उचलण्याची क्षमता जास्त आणि तो लावून राहिला 2-2 तास, तर असं चालणार का, तर नाही. तर ते असते व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशोनुसार आपण त्या मशीनची काम करण्याची स्पीड पण काढू शकतो. तर याचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. हे झाला व्हेलॉसिटी रेशो. आता बघू विद्यार्थी मित्रांनो इनपुट. तर इनपुट कशाला म्हणतात, इनपुट इज अमाऊंट ऑफ एनर्जी कंझ्युम इन मुव्हिंग एफर्ट बाय डिस्टन्स ऑफ वाय मीटर. त्याला इनपुट म्हणतात. इनपुट इज इक्वल टू पी इंटू वाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल या डायग्रामच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की एक जर समजा मी लिव्हर काढला, लिव्हर मशीन, इथं लोड आहे आपलं समजा. आता इथं लोड घेतलं मी समजा 200 न्यूटनचं. किती न्यूटनचं घेतलं, 200 न्यूटनचं. आणि इथून मी काय करणार, आता हे उचलण्यासाठी मला लागणार आहे ताकद. आता काही ना काही तर ताकद लागेल ना, काही डायरेक्ट थोडी सॉल्व्ह होईल. डायरेक्ट सॉल्व्ह होणार का, मशीन लावली आणि होणार का, काही ना काही तर आपल्याला वर्क करावं लागेल, फोर्स अप्लाय करावं लागेल. म्हणजे ही ताकद म्हणजे असते एफर्ट. मग हा फोर्स जर मी इथून अप्लाय केला आणि मला इथं हा ढकलण्यासाठी समजा 20 न्यूटनचा फोर्स लागू राहिला, म्हणजे 20 किलोग्रामची काय लागत आहे, ताकद लागत आहे. तर हा खाली जाणार आहे. तर हा खाली गेला तर पी इंटू हे जे डिस्टन्स होते पी इंटू वाय, हे म्हणजे असते इनपुट. आपण काय देऊ राहिलो, मशीनला इनपुट देऊ राहिलो. काय देऊ राहिलो, इनपुट. मग ज्यावेळेस आपण एखाद्या मशीनवर इनपुट दिलं तर ते काय भेटणार आहे आपल्याला, आउटपुट. मग इथून जर समजा मी फोर्स अप्लाय केला तर हे जे लोड आहे हे आहे डब्ल्यू. तर हे लोड काय होणार आहे, उचलणार आहे. मग हे लोड जर उचलीन तर हे डिस्टन्स म्हणजे होते एक्स. तर आउटपुट भेटणार आहे आपल्याला डब्ल्यू इंटू एक्स. आउटपुट म्हणजे होते इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी produce and to lift a load is product of load W and distance through which the load move x. म्हणजे आउटपुट म्हणजे की जे आपली एनर्जी आहे, जे आपण एफर्ट आपण अप्लाय करू राहिलो, किती आपण एफर्ट दाबला तर आपल्याला किती आउटपुट भेटणार, म्हणजे किती आउटपुट भेटणार. इनपुट म्हणजे काय होते, आपण एखाद्या मशीनवर फोर्स अप्लाय करणे, आणि आउटपुट म्हणजे की तो अप्लाय केल्यावर ते मशीन किती आपल्याला आउटपुट देणार आहे. तर आउटपुटचा फॉर्म्युला आहे W इंटू एक्स आणि इनपुटचा फॉर्म्युला आहे P इंटू वाय. याच्यावरूनच आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता मशीनची गुणवत्ता काढता येते की मशीन कशी आहे, इफिशियन्सी. आता इफिशियन्सी म्हणजे काय होते बघा, इफिशियन्सी ऑफ द मशीन. इफिशियन्सी ऑफ मशीन. आता इफिशियन्सी हे आहे का नाही, इटानं डिनोट होते. कशाने डिनोट होते, इटानं. तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे आउटपुट अपॉन इनपुट मल्टिप्लाय बाय 100. आपण पर्सेंटेज काढत असतो की आपण जर इनपुट एवढं दिलं तर आपल्याला आउटपुट किती भेटणार आहे. आता आपल्याला समजा इनपुट आपण एवढं इनपुट लावलं तर आपल्याला आउटपुट किती मिळणार आहे, याचा पर्सेंटेज म्हणजे होती इफिशियन्सी. या आधारात आपल्याला मशीन किती वर्क करणार आहे, किती % वर्क करणार आहे हे आपल्याला माहित पडणार आहे. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक जनरल एक्झाम्पल सांगतो. जर समजा तुमचा 700 मार्काचा पेपर होता, 700 मार्क्स टोटल गुण समजा, तर तुम्हाला इथं मार्क भेटत होते 700 पैकी समजा तुम्हाला 400 मार्क्स भेटत होते. तर तुम्ही काय म्हणत होते की 700 पैकी आपल्याला पर्सेंटेज किती लागलं. पण इथं कसं राहते बघा विद्यार्थी मित्रांनो, आउटपुट आहे का नाही, इथं हे मोठी व्हॅल्यू राहते. कारण आपण जर छोटंसं वर्क करू तर आपल्याला मोठं काम पाहिजे ना. म्हणजे की आपल्याला 10 रुपयाचे 100 रुपये तयार करायचे, 100चं 10 रुपये नाही करायचे. म्हणजे छोटं पायडल मारलं तर इकडं जे मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं की इथं एक छोटा व्हील असते सायकलचा आणि इथं ते मोठा व्हील. इथं ज्यावेळेस आपण कमी मारू तर हा काय करणार आहे,
जास्त फिरणार आहे. आपण एकाने काय करू राहिलो, आपल्या ताकदची गोष्ट करू राहिलो, वर्कची गोष्ट करू राहिलो, कमी टाइममध्ये जास्त. त्याच्यामुळे आउटपुट वर राहणार, खाली इनपुट मल्टिप्लाय बाय 100. हा म्हणजे की आपल्याला त्या मशीनचा पर्सेंटेज की मशीन कशी कार्यरत करू राहिली, किती स्पीडमध्ये काढू राहिली, त्यानंतर कसं वर्क करू राहिली, त्याच्यासाठी आपल्याला इफिशियन्सी काढायला लागते. मग आता बघा आउटपुट म्हणजे काय होते. आउटपुट म्हणजे होता फॉर्म्युला W × X आणि इनपुटचा फॉर्म्युला काय होता P × Y × 100. आता W × X अपॉन P × Y, तर याला तुम्ही असं लिहू शकता W अपॉन P डिवायडेड बाय Y अपॉन X. Y अपॉन X असं लिहावं लागेल आपल्याला. आता तुम्ही म्हणता सर हे तुम्ही कसं काय लिहिलं, तर ह्या रूलनुसार बघा 4ची कंडिशन असते. तर मी तुम्हाला मॅथ्समध्ये शिकवलं होतं 1 2 3 4. जर समजा 4 डिवायडेड असतील तर पहिल्याचा आणि आखरीचा मल्टिप्लाय होते. हनीसिंग लॉ, पहिल्याचा मल्टिप्लाय शेवटच्या सोबत. मग पहिल्याचा आखरीचा मल्टिप्लाय म्हणजे W × X आणि मधातल्याचा मल्टिप्लाय मधातल्यासोबत P × Y. म्हणजे की तुम्ही या रिलेशनला तुम्ही असं लिहू शकता W अपॉन P अपॉन Y अपॉन X. मॅथमॅटिकल कंडिशनमध्ये तुम्ही याला असं लिहू शकता. तर मग W अपॉन P म्हणजे काय होते, W अपॉन P म्हणजे होते मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि Y अपॉन X म्हणजे काय होते व्हेलॉसिटी रेशो × 100. तर आपल्यापाशी एक इफिशियन्सीचा एक फॉर्म्युला तयार होणार आहे. फॉर्म्युला आहे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अपॉन व्हेलॉसिटी रेशो × 100. तर हा तयार झाला इफिशियन्सीचा फॉर्म्युला. याच्यानुसार मग आपण इफिशियन्सी काढू शकतो. जर आपल्यापाशी मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि व्हेलॉसिटी रेशो जर आपल्यापाशी गिवन आहे तर आपण त्या मशीनची गुणवत्ता काढू शकतो की किती % वर्किंगमध्ये आहे त्याच्या स्पीड आणि मेकॅनिकल ॲडव्हान्टेजच्या आधारे. तसंच बघा आता विद्यार्थी मित्रांनो, एक आहे आता नवीन कन्सेप्ट आहे आयडियल मशीन. तर आयडियल मशीन कशाला म्हणतात ते तुम्हाला सांगून देतो. आयडियल मशीन म्हणजे होते आयडियल मशीन ज्या मशीनची इफिशियन्सी हे 100% असते. ज्या मशीनची इफिशियन्सी हे किती % असते 100% असते, त्याला आयडियल मशीन म्हणतात. आता फॉर एक्झाम्पल, आता एका मशीनची कॅपॅसिटी आहे समजा 100 किलो उचलण्याची. मग मी काय केलं, पहिलं पोतं टाकलं 100 किलोचं, ती उचलली. दुसरं पोतं टाकलं 100 किलोचं, डबल टाकलं. तिसरं तर काही कालानं काय होते, ते मशीनचा काय होते थोडासा पॉवर कमी होऊन जाते. आता फॉर एक्झाम्पल, आता माझी कॅपॅसिटी आहे समजा 20 किलो उचलण्याची. मी पहिल्यांदा 20 किलो उचललं, दुसरं इकडे पोतं ठेवलं, त्यानंतर डबल दुसरं 20 किलोचं पोतं उचललं, त्यानंतर तिसऱ्यांदा चौथ्यांदा. पण एक टाइम असा येईल की मी थकून जाईल, मी काय होऊन जाईल थकून जाईल आणि मी 20 किलोचं पोतं उचलू शकत नाही. तसंच मशीनचं पण आहे. मशीन स्टार्टिंगला काय करते, खूप जास्त काम करते. म्हणजे 100चं समजा त्याने सांगितलं होतं 100 किलोचे पोते उचले, पण कालांतरानं जसा वेळ जाणार तर कालांतरानं नाही का ती 100 किलोची त्याची कॅपॅसिटी हे कमी होऊन जाईल. तसंच बघा गाडीचं आहे. आता गाडीचं ज्यावेळेस तुम्ही नवीन गाडी विकत घेता तर ॲव्हरेज राहते समजा 70चा किंवा 60चा. पण 10 वर्षानंतरही तुम्हाला ती गाडी ॲव्हरेज 60चा देणार काय, नाही, 60 वरून ती काय येणार आहे 50 येणार आहे. पण आयडियल मशीन कशाला म्हणतात, आयडियल मशीन म्हणजे अशी मशीन की ज्याची इफिशियन्सी 100% आहे. म्हणजे की आता जर समजा गाडी ॲव्हरेज आपला देऊ राहील 70चा तर ते 10 वर्षांनी 70चाच देईल. 100 वर्ष जर समजा ती चालवली तरी 70चाच देईल किंवा 1000 वर्ष चालवली तरी 70चा देईल. मग अशी कोणती गोष्ट आहे का की जे गोष्ट समजा आता आपण परचेस केली, जर समजा तुम्ही चप्पल जरी पाहिली आणि चप्पल जर समजा तुम्ही चालले तर चप्पल पण काय होते घासते. जर आपण एखादं नवीन शर्ट किंवा कपडे विकत घेतले आणि जर 5 वर्षानंतर ते पण काय होतात जुने, ते जर समजा यूज केले नाही तरी ते जुने होऊन जातात. म्हणून प्रत्येक मशीन मध्ये काही ना काही फ्रिक्शन होत राहते आणि या गोष्टीमध्ये आयडियल काहीच नाही आहे. आयडियल मशीन इट इज द इमॅजिनरी मशीन. 100% वर्क कोणीच करू शकत नाही. तर आयडियल मशीन कशाला म्हणतात की जे मशीन 100% वर्क करते परमनंट, तर त्याला कोणती मशीन म्हणतात आयडियल मशीन. त्याच्यानंतर बघा आयडियल एफर्ट. आयडियल एफर्ट कशाला म्हणतात बघा, आपण 100% काय देत आहे एफर्ट देत आहे एखाद्या गोष्टीला. एखाद्या आपण काय करत आहे, आता एफर्ट म्हणजे काय, आपण एखादं काय करू राहिलो इनपुट देऊ राहिलो, एखाद्या मशीनला काय देऊ राहिलो इनपुट. मग आता एखादी लक्ष द्या, कालांतरानं नाही का नाही आपण दरवेळेस का तेवढंच इनपुट देऊ का एखाद्या मशीनला, एखादं लोड आपल्याला दरवेळेस तेवढंच उचला लागेल का, कधी कमी होते कमी जास्त होते. तर पण आयडियल एफर्ट म्हणजे काय की ते एक्झॅक्टली, जर समजा मी एफर्ट देत असेल 10 किलो न्यूटनचा डेली, समजा 10 न्यूटनचा एफर्ट देऊ राहिलो, 10 न्यूटनचा एफर्ट देऊ राहिलो आणि 100 वर्षांनी मी 10 न्यूटनचा एफर्ट देऊ राहिलो, तर त्याला आयडियल एफर्ट म्हणतात. याचा फॉर्म्युला आहे PI = W/VR. PI = W/VR. त्याच्यानंतर आहे आयडियल लोड. आयडियल लोड, आयडियल लोडचं पण सेमच आहे. याचा फॉर्म्युला आहे WI = P × VR. आपण एक्झॅक्टली तेच सेकंड 100 वर्ष काम लोड घेऊ शकतो का, नाही, काही ना काही चेंजेस होतात. दिस इज द इमॅजिनरी पार्ट. दिस इज द इमॅजिनरी पार्ट. म्हणजे की 100% जर देत असेल वर्क होत असेल तर त्याला आयडियल एफर्ट म्हणतो. 100% जर लोड उचलत असेल तर आयडियल लोड म्हणतो. मग याच्यासाठी मग आता
10 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर कालांतरानं चेंजेस येतात, तर त्याच्यासाठी आपल्याला काढायला लागते एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. तर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन इट इज डिनोटेड बाय पीएफ. तर आपल्याला याचा फॉर्म्युला आहे पी मायनस पी आहे. म्हणजे जो आपला लोड असते, म्हणजे जो आपण एफर्ट देतो त्याच्यातून आपला आयडियल एफर्ट काय करतो आपण मायनस करतो. म्हणजे की बघा आयडियल एफर्ट जो आपला राहते 10 न्यूटनचा, तर त्या पहिल्या एफर्ट मधून आयडियल एफर्ट काय केला मायनस केला तर आपल्याला लॉस्ट भेटून जाते. म्हणजे पहिली बार मी 10 किलो उचलत जाऊ, म्हणजे माझी कॅपॅसिटी आहे 20 किलोची. आता माझी कॅपॅसिटी समजा 20 किलोची, म्हणजे मी 20 किलो मशीनवर भार सहन करू शकतो. पण येणाऱ्या 50 वर्षानंतर मी 20 किलो उचलू शकेन का? नाही, कारण माझी कॅपॅसिटी काय होऊन जाणार आहे, डाऊन होणार आहे. तर मग काय फॉर्म्युला आहे, जेव्हा मी आता उचलत होतो तो मायनस आयडियल एफर्ट जर केला तर आपल्याला याच्यातलं डिस्टन्स, याच्यातलं जे डिफरन्स आहे तो आपल्याला भेटते एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. तसाच लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. लोड लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे काय होते हा WF. याचा WF चा फॉर्म्युला आहे WI मायनस W. तसं तर काही नाही, मोठ्यातून लहान मायनस करावं लागते. आयडियल लोड, आता आपला याच्यात कसं लोड मध्ये कसं होते माहिती आहे का, जो आयडियल लोड असते काय असते आयडियल लोड. तर आयडियल लोड म्हणजे की एक स्पेशल पहिलेच आपण ठरवतो की आपल्याला 100 किलोचं वजन हे करायचं आहे. म्हणजे आता बघा गाडीचे जे मीटर आहे त्याच्यावर एक पहिले डिस्टन्स देते 120चं दाखवते, 120चं दाखवते टोटल 120. तर मग ते स्टार्टिंगली समजा ज्या दिवशी कंपनीतच घेत असेल तर तिथं 120च्या स्पीडनं चालते. पण आपण ज्याच गाडी चालवतो तर ते 120च्या मीटरनं चालते काय 100 किंवा 110 पर्यंतच जाते. तर मग ते मधातलं डिस्टन्स आहे 120 ते 10च्या मधातलं डिस्टन्स, म्हणजे तो असते आयडियल लोड. आणि त्याचाच असते काय एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन आणि इथं लोड लॉस्ट इन फ्रिक्शन. तसंच बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्याची इफिशियन्सी हे 50% पेक्षा जास्त असते, इफिशियन्सी 50% पेक्षा जास्त, त्याला रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. कोणती मशीन म्हणतात? रिव्हर्सिबल मशीन. म्हणजे की ते दोन्ही डायरेक्शनने काम करू शकते, सरळ पण काम करेल आणि रिव्हर्स डायरेक्शनने काम करेल. ज्याची इफिशियन्सी हे 50% पेक्षा कमी असते त्याला नॉन रिव्हर्सिबल मशीन म्हणतात. त्याला काय म्हणतात? नॉन रिव्हर्सिबल मशीन. आणि ज्याची इफिशियन्सी 50% असते त्याला पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल म्हणतात. काय म्हणतात? पॉइंट ऑफ रिव्हर्सिबल असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हाला अजून कशावर व्हिडिओ पाहिजे त्या पॉईंटवर आपण व्हिडिओ तयार करूया. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले ऑनलाईन क्लासेस आहेत इंजिनिअरिंग मॅथ्स M2 M1, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, त्याच्यानंतर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, हायड्रोलिक्स, त्यानंतर थेरी ऑफ स्ट्रक्चर. जर तुम्हाला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे, तर क्लास तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.